एकदा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत भेटीवर आलेले होते. तत्कालीन आपल्या देशाचे पंतप्रधान होते डॉक्टर मनमोहन सिंग. भारताचा दौरा आटोपल्यानंतर ते जेव्हा परत जायला निघाले तेव्हा त्यांनी डॉक्टर मनमोहन सिंगांना एक पुस्तक भेट दिलं आणि त्या पुस्तकावर असं लिहिलेलं होतं, फ्रॉम ओल्डेस्ट डेमोक्रासी टू लार्जेस्ट डेमोक्रासी. म्हणजेच जगातील सर्वात जुन्या लोकशाहीकडून जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला. यावर बाजूला कॉम्रेड सीताराम येचुरी उभी होती. ते लगेच म्हणतायत की मिस्टर ओबामा, यू आर नायदर लार्जेस्ट नॉर ओल्डेस्ट. म्हणजे तुम्ही जगातली सर्वात मोठी लोकशाही नाही आहे आणि सर्वात जुनी लोकशाही नाही आहे. त्यावर बराक ओबामा चमकलीच की त्यांना त्या म्हणण्याचा नेमका अर्थ कळे ना. त्यावेळेस स्पष्टीकरण देताना कॉम्रेड सीताराम येचुरी असं म्हणताय की तुमचा देश स्वतंत्र झाला 4 जुलै 1776ला आणि तुम्ही महिलांना मतदानाचा अधिकार दिला 1965ला. आमच्या देशामध्ये मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दिवशी संविधान लागू झालं त्याच दिवशी स्त्री पुरुषांसह भारतातील सर्व नागरिकांना एका झटक्यात मतदानाचा अधिकार देऊन टाकला. साभार संजय आवटे, आम्ही भारताचे लोक, या पुस्तकातून.